रेस्पिरेशनच्या प्रोसेसेस किंवा स्टेट्स आपण बघितलेल्या. रेस्पिरेशन मध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्समध्ये काय काय स्टेजेसमध्ये गॅस आतपर्यंत येतो, सेलपर्यंत येतो, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्या संबंधित अजून थोडंसं आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. देर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स एज वेल. These disorders interferes with the respiratory function. They create different kinds of the problems with the respiration, and therefore those are called as the respiratory disorders. There are different kinds of the respiratory disorders. वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातले काही महत्त्वाचे जे आहेत तेवढे आपण बघणार आहे. सगळ्यात पूर्ण आपल्याला काही ह्या पहिलीमध्ये शक्य नाही, म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या डिसऑर्डर्स आहेत तेवढ्याच आपण बघणार आहोत. म्हणून आपण एक एक बघूया. त्याच्यामध्ये बघत असताना सिम्पटम्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काही महत्त्वाच्या पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम्स काय आहेत का, आणि त्याचे काही इंडिकेशन्स काय आहेत का, कुठल्या रिजनला ते स्पेशली अफेक्ट करतात, आणि त्याच्यानंतर काही ट्रीटमेंट आहे का. रफली आपल्याला बघायचं. डिटेलमध्ये ट्रीटमेंट वगैरे आपल्याला काही जास्त बघायची नाहीये. त्या गोष्टी आपण जराशा बघूया. त्याच्यातली पहिली डिसऑर्डर आपल्याला सांगता येईल, that is the emphysema. 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 It is an inflammatory disorder. ह्याच्यात काय होतं? इन्फ्लमेशन. Inflammations. कशाचे? स्पेशली लंग्स, लंग इन्फ्लमेशन. आणि सेकंड इम्पॉर्टंट, ब्रेकडाउन ऑफ अल्व्होलाई. काय होतं? ब्रेकडाउन ऑफ अल्व्होलाई. अल्व्होलाईच काय होतं? ब्रेकडाउन होतं. तर इन्फ्लमेशन म्हणजे काय? इन्फ्लमेशन, इरिटेशन होणे, हीट वाढणे, रेडनेस येणे आणि पेन्स. त्या सगळ्या गोष्टी जर एखाद्या टिश्यू मध्ये आल्या तर त्या टिश्यूला काय म्हणायचं? त्या प्रकारच्या कंडिशनला काय म्हणायचं? टिश्यूच्या इन्फ्लमेशन असं म्हणायचं. कधीतरी तुम्हाला बघा डास येतो, चावतो, काय होतं? आग उठते, तिथं थोडंसं सुचतं, आणि तापमान जर बघितलं तर गरम पण होतं. ठीक आहे. आणि रेडनेस पण येतो. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? इन्फ्लमेशन असं. आणि हे इन्फ्लमेशन कुठं होतं? लंग्स मध्ये. स्पेशली कुठं होतं? अल्व्होलामध्ये. अल्व्होलामध्ये ह्या अल्व्होलाई ज्या आहेत त्या पूर्णपणे ब्रेक झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो? एम्फिझिमा असं म्हणतो. आता एम्फिझिमा होण्याचे कारण वेगवेगळे आपल्याला असलेली बघायला मिळते. दीज आर द सिम्पटम्स. एक आहे सिम्पटम्स काय? इन्फ्लमेशन आहे. दुसरं काय? ब्रेकडाऊन ऑफ अल्व्होलाई. की सिम्पटम्स आहे. त्याच्यानंतर देअर विल बी डिफिकल्टी इन द ब्रीथिंग. ब्रीथिंगसाठी डिफिकल्टी झालेली बघायला मिळेल. अँड देअरफॉर देअर विल बी द हायपॉक्सिया. हायपॉक्सिया आपल्याला झालेला बघायला मिळेल. जर सिव्हिअर आपण जर इमिडिएटली डॉक्टरला कन्सल्ट नाही केलं आणि ट्रीटमेंट जर नाही घेतली तर देअर कॅन बी द व्हेरी डेंजरस प्रॉब्लेम्स. ओके. व्हॉट आर द कॉजेस ऑफ दिस एम्फिझिमा? कॉजेस काय? देअर आर स्पेशली टू डिफरंट काइंड्स ऑफ द कॉजेस वी कॅन से. दोन वेगळ्या प्रकारचे कॉजेस आपल्याला. दिस एम्फिझिमा or breakdown of the alveoli is because of the toxic materials. Different kinds of the pneumotoxic materials, you can say pneumotoxic materials which are toxic to the lungs. lungs ला जर टॉक्सिक असतील तर त्याला pneumotoxic असं म्हणायचं. कुठले कुठले आहेत? फॉर एक्झाम्पल commonly we can say that is a smoking. Smoking is injurious to the health. But we say आपण बऱ्याच वेळा म्हणतो स्मोकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ. बट हाऊ डज दॅट कॉजेस इंजुरी टू द हेल्थ और द बॉडी? दॅट इज टू द डॅमेज ऑफ द लंग्स और ब्रेकडाउन ऑफ द अल्व्होलाई. दुसरं काय? पोल्युशन. देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द टॉक्सिक गॅसेस ऑलवेज प्रेझेंट इन द पोल्युटेड एअर. Always present in the polluted air, and therefore what happens? These toxic gases, for example sulfur dioxide, carbon dioxide, carbon monoxide and many others, nitric oxide, nitrous oxide, and all those different kinds of the chemicals may be damaging the
alveoli and then it causes a emphysema. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे एम्फिझिमा झालेला मेन की कॉजेस आपल्याला दोन असलेले बघायला मिळतात स्मोकिंग as well as pollution. Both are responsible for the causing the emphysema. So how we can treat this kind of the condition? आपल्याला ही कंडिशन कशा पद्धतीने ट्रीट करावी लागेल ट्रीटमेंट काय करायला लागेल व्हेरी सिंपल इफ यू आर अंडर द स्मोकिंग ऍट दॅट टाइम स्टॉप स्मोकिंग म्हणजे काय 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 सांगता येईल ट्रीटमेंट 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 क्विट स्मोकिंग स्मोकिंग काय केलं पाहिजे बंद केलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्या माणसाला बरंच आपण आसपास बघतो की बरेचसे असे की त्यांच्या लंग्सला पूर्णपणे डॅमेज झालेला बघायला मिळतो ते हेवी स्मोकर्स असतात हेवी स्मोकर्स म्हणजे चेन स्मोकर्स बऱ्याच वेळा त्यांना म्हटलं जातं कंटिन्युअसली वन्स एकदा का एक सिगारेट संपली फॉर एक्झाम्पल सिगारेटचा विचार करूया देअर कॅन बी द मेनी डिफरंट टाइप्स ऑफ वेज ऑफ द स्मोकिंग स्मोकिंगचे वेगवेगळे मार्ग आपल्याला असलेले बघायला मिळतात एकतर सिगारेट ओढणारे सगळ्यांना आपल्याला माहित आहेत म्हणून नंतर बिडी ओढणारे आहे सिगार ओढणारे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा तो हुक्का असतो असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय की स्मोकिंग करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला मिळतात आता याच्यामध्ये काय असतं दीज आर द ऍक्टिव्ह स्मोकर्स हे सगळे काय ऍक्टिव्ह स्मोकर्स आहेत पण दुसऱ्या प्रकारचे आपल्याला असलेले बघायला मिळतात पॅसिव्ह स्मोकर्स असलेले बघायला मिळतात की जे स्मोकिंग करत नाही they are in contact with the smokers स्मोकरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात those also are under the danger जे पॅसिव्ह स्मोकर्स त्याला पॅसिव्ह स्मोकर्स म्हटलं जातं बघा आता आपण कुठेतरी चहा प्यायला गेलो आणि आसपास कोणीतरी स्मोकिंग करत असतो त्याचा स्मोक किंवा धूर आपल्याकडे येत असलेला बघायला मिळतो आपल्याकडे येत असलेला बघायला मिळतो मग तो आपण इनहेल केलेला बघायला मिळतो आपण जर तो इनहेल केला तर आपण काय झालो पॅसिव्ह स्मोकर जर असू तर त्यांना सुद्धा तो प्रॉब्लेम आलेला बघायला सो व्हॉट इज द की बिहाइंड दिस द ट्रीटमेंट ऑफ दिस emphysema we have to quit smoking if you are active smokers or if you are passive smokers avoid going into the smoke environment मध्ये जाणं आपण टाळलं पाहिजे ही गोष्ट आपण इथं लक्षात ठेवली पाहिजे दुसरं काय avoid going in polluted environment polluted environment मध्ये जायचं टाळायचं काही करायचं पोल्युशन किंवा अगेन यू कॅन डू अनदर काइंड ऑफ थिंग्स यू कॅन यूज मास्क वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आपण वापरू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस येतात फिल्टरिंग डिव्हाइसेस आपल्याला आलेले बघायला मिळतात अशा पॉइझनस गॅस पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस सुद्धा वापरता येतात आणि देन यू कॅन प्रिव्हेंट इम्फेजिमाला आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं कॉजेस सुद्धा आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतात क्लिअर सो दिस इज द इम्फेजिमा इज nowadays becoming a common when you are exposed to the large amount of the different kinds of the pollutants at that time it becomes a very highly dangerous to the health and therefore we also call as a injurious to the health second important disorder we call it as a chronic bronchitis bronchitis it is a inflammation of bronchi साधं सिंपल इट इज अ इन्फ्लेमेशन ऑफ ब्रोंकायचं इन्फ्लेमेशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं याच्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दोन्ही याच्या अगोदरही आपल्याला ब्रीदिंग मध्ये सुद्धा इफेक्ट झालेला बघायला मिळतो इंटरफरन्स झालेला बघायला मिळतो इन्फ्लेमेशन ऑफ अ ब्रोंकाय this inflammation of a bronchi may result into the different kinds of the other symptoms याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल कंटिन्युअस कफिंग असलेलं बघायला मिळेल कफिंग असेल, शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग असेल,
शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग किंवा ब्रीथ असं म्हटलं तरी चालेल. ब्रीथ शॉर्ट असलेला बघायला, म्हणून डॉक्टर गेल्या गेल्या काय करतात, आपल्याला तपासायला सुरुवात केलं, मोठा श्वास घ्या असं सांगतात. आणि जर मोठा श्वास घेतल्यानंतर जर आपल्याला कफिंग सुरू होत असेल तर यू मे बी अंडर द क्रॉनिक ब्रोंकायटिस. क्रॉनिक ब्रोंकायटिस तुम्हाला झालेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणून त्यांना आपण शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग असं म्हणतो. म्हणजे ब्रीथ घेतो आपण, ब्रीदिंग होत असतं पण काय होत असतं, शॉर्ट होत असतं, लॉंग ब्रीदिंग होत. म्हणून तर बऱ्याच वेळा आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम करतो. प्राणायाममध्ये आपण काय करतो, श्वास आतमध्ये घेतो अशी आणि श्वास बाहेर सोडतो. म्हणजे दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे याची जी प्रक्रिया आहे ते काय हेल्दी, जर तुम्हाला याच्यामध्ये डिफिकल्टी कधीच वाटत नसेल तर ते हेल्दी लंग्सचं लक्षण असलेलं बघायला मिळतं. म्हणून आपल्याला काय की ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या इथं असलेल्या बघायला मिळतात. कफिंग असेल, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असेल, इट इज अ इन्फ्लेमेशन ऑफ ब्रोंकस और ब्रोंकस. वेगवेगळ्या प्रकारचे प्रायमरी ब्रोंकस असू द्या, सेकंडरी ब्रोंकस असू द्या, टर्शियरी ब्रोंकस असू द्या, त्यांचे सगळ्यांचे इन्फ्लेमेशन आपल्याला इथे झालेली बघायला मिळतात. म्हणून आपल्याला जर अशा प्रकारचा जर डिसीज असेल किंवा क्रॉनिक, इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द व्हेरी डिफरंट काइंड्स ऑफ द रिझन्स व्हिच आर प्रेझेंट आउटसाइड द बॉडी. बघा कॉजेस काय सांगता येतील, सेम कॉजेस आपल्याला असलेले बघायला मिळतात. जो पर्सन स्मोकिंग करणारा असतो, स्मोकिंग त्याच्यामध्ये आपल्याला स्मोकर्स ऑल्सो ऑलवेज गेट अ क्रॉनिक ब्रोंकायटिस. स्मोकर्स मध्ये कायम क्रॉनिक ब्रोंकायटिस असलेला बघायला मिळतो. आणि दुसरं काय असेल, पोल्युशन असेल. पोल्युशन कधी कधी तुम्ही ही एक जाहिरात फार छान लागते. म्हणजे मूवी बघायला गेल्यानंतर मध्ये एक जाहिरात लागते, एक लहान मुलगी असते आणि एक माणूस असतो. तो माणूस स्मोकिंग करत असतो, मुलगी त्याच्या जवळ बसलेली असते आणि ती जरा वेगळ्या नजरेनं त्या माणसाकडे बघते. बरोबर, लगेच तो माणूस काय करतो, उठतो, स्वतःची सिगारेट फेकून देतो आणि येऊन बसतो त्या मुलीला. मग मुलगी छानशी स्माईल देते. आठवतंय ही बघितली कधी जाहिरात, थिएटरमध्ये शक्यतो बघायला मिळतात. तर त्याचा उद्देश काय होता, असं का ते त्या मुलीनं काय केलं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंडरस्टँडिंग आपल्याला आलेले बघायला मिळते. कारण तो काय स्मोकर्स आहे, हेवी स्मोकर आहे पहिलं. दुसरं काय, त्याचं हेल्थ आहे चांगलं राहावं म्हणून मुलीला आनंद झाला. किंवा दुसरी गोष्ट काय, ती मुलगी जी आहे ती काय पॅसिव्ह स्मोकर आहे. जास्तीत जास्त वेळा अशी लहान मुलं जी असतात अशा वातावरणामध्ये जर कायम राहायला लागली तर ती पॅसिव्ह स्मोकर्स होतात आणि त्यांना सुद्धा क्रॉनिक ब्रोंकायटिस झालेला बघायला मिळतो. क्रॉनिक ब्रोंकायटिसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पॅसिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग, यू आर नॉट स्मोकिंग, तुम्ही स्मोक करत नाहीये, बट यू गेट अ स्मोक बिकॉज ऑफ द मेनी डिफरंट रिझन. कंटिन्युअसली यू आर इन द स्मोकिंग एन्व्हायरमेंट. वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्ही काय स्मोकिंग एन्व्हायरमेंट मध्ये राहता, सारखं राहता आणि त्यावेळेस तुम्हाला क्रॉनिक ब्रोंकायटिस होण्याची जास्त शक्यता असलेली बघायला मिळते. किंवा तुम्ही कुठं असता, पोल्युटेड एन्व्हायरमेंट मध्ये असता, त्यावेळेस सुद्धा आपल्याला क्रॉनिक ब्रोंकायटिस झालेला बघायला मिळेल. तर अशा वेळेस काय, अगेन सेम थिंग वी कॅन रिपीट. काय ट्रीटमेंट काय असेल, क्विट स्मोकिंग, स्मोकिंग थांबवलं पाहिजे. दुसरं काय, पोल्युशन मध्ये जायला नाही पाहिजे. इफ इट इज नॉट अवॉइडेबल, जर ते अवॉइड करता येणार नसेल तर काय करणार तुम्ही, विअर अ मास्क, विअर सम व्हेंटिलेटर्स. वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेशन करणारे किंवा फिल्ट्रेशन करणारे युनिट्स आपल्याला डिव्हाइसेस असलेले बघायला मिळतात. कितीतरी डिव्हाइसेस आहेत की टॉक्सिक गॅस ते आतमध्ये येऊ देत नाही. अशा प्रकारचे डिव्हाइसेस वापरले तर तुम्हाला याच्यापासून सुटका मिळू शकते. ठीक आहे, आणि इमिडिएटली यू हॅव टू प्रिव्हेंट ऑल दोज काइंड ऑफ द पॉझिटिव्ह रिझन्स. हे जे कॉज करणारे रिझन्स आहेत ते आपल्याला प्रिव्हेंट करायचे किंवा पॉझिटिव्ह एजंट्स आहेत त्यांना प्रिव्हेंट करायचं. देन यू विल गेट रिकवर्ड फ्रॉम दिस क्रॉनिक ब्रोंकायटिस. क्रॉनिक ब्रोंकायटिस पासून आपल्याला रिकव्हरी मिळू शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा क्रॉनिक ब्रोंकायटिस आपल्याला असलेला बघायला मिळतो. Here is also shortness of the breath. Third is acute bronchitis. Acute bronchitis. This acute bronchitis is the inflammation of the, याला म्हणूया लॉन्ग टर्म इन्फ्लेमेशन. ठीक आहे,
लॉंग टर्म इन्फ्लेमेशन. इन्फ्लेमेशन आहे पण हे कसे लॉंग टर्म इन्फ्लेमेशन बिकॉज ऑफ द स्मॉल अमाउंट ऑफ द पॉझिटिव्ह एजंट्स दे आर एक्सपोज टू. हे कशाला एक्सपोज झाले, कमीत कमी कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला एक्सपोज झाले आणि कालांतराने हळूहळू सुरुवातीला लक्षात येत नाही. सुरुवातीला काय होत नाही, लक्षात येत नाही की आपल्याला असा असा त्रास होतोय, पण तो त्रास नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला बघायला मिळतो. दुसरी गोष्ट आपल्याला इथं असलेली बघायला मिळते, दॅट इज अ शॉर्ट टर्म इन्फ्लेमेशन ऑफ ब्रोंकस. ब्रोंकायचं शॉर्ट टर्म इन्फ्लेमेशन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने एकदम कमी काळासाठी आपल्याला इन्फ्लेमेशन झालेलं बघायला मिळतं. आणि या शॉर्ट टर्म इन्फ्लेमेशन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणं सुद्धा असलेली बघायला मिळतात. दुसरा सिम्पटम्स आपल्यामध्ये याच्यात बघायला मिळेल, येलो थिक म्युकस इज फॉर्म. येलो थिक म्युकस फॉर्म. याच्यामध्ये काय होतं, शॉर्ट टर्म इन्फ्लेमेशन असल्यामुळं याच्यामध्ये काय होतं, येलो आणि थिक म्युकस तयार झालेला आपल्याला मिळतो. आणि therefore we can recognize that is the acute bronchitis. लगेच आपल्याला क्रॉनिक आणि acute मध्ये काय फरक असतो, क्रॉनिक मध्ये खोकला लागतो, कफिंग होतं, पण त्याच्यामध्ये थिक येलो म्युकस आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो, फक्त खोकला लागलेला बघायला मिळतो. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. आणि तो कसा असतो, लॉंग टर्म असतो. हा कसा आहे, लॉंग टर्म आहे. दुसरं काय, कॉझेटिव्ह एजंट याचे वेगळे, याचे वेगळे. ठीक आहे, कॉझेटिव्ह एजंट पोल्युशन अँड स्मोकिंग आर द की. अँड हिअर कॉझेटिव्ह एजंट causes specially may be infection of bacteria or viruses. बघा, ब्रोंकस इन्फ्लेमेशन होतं, पण कोणामुळे होतं, बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस मुळे झालेलं बघायला मिळतं. देयर इज अ इन्फेक्शन ऑफ द व्हायरल इन्फेक्शन म्हणतो आपण. मला व्हायरल इन्फेक्शन झालं फॉर एक्झाम्पल. व्हायरल इन्फेक्शन कुठल्या कुठल्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड कॉज करणारे. कोल्ड झाला म्हणजे काय होतं, ऍक्यूट ब्रोंकायटिस. लक्षात ठेवा, कोल्ड म्हणजे काय, कॉमन कोल्ड म्हणतो ना आपण. सर्दी झाली म्हणजे काय, ती तर जरा थोडीशी वरतीच असते. ठीक आहे, पण जर आपल्याला जास्त सर्दी जर झाली तर इथून आपल्याला खोकला लागतो, कफिंग होतं, पण कुठून, आतून होतं. इथून ठसका लागत नाही, ठसका वेगळा, इथून लागतो, खोकला आतमधून लागतो. ठीक आहे, तर आपल्याला जर थोडंसं अंडरस्टँडिंग वेगळ्या पद्धतीने करायला लागेल. मग बॅक्टेरियाचं इन्फेक्शन काय होतं, आतमध्ये जातं, किंवा व्हायरसचं इन्फेक्शन कुठे जातं, आतमध्ये जातं. कधी कधी आपल्याला ट्युबरक्युलोसिस असेल, ट्युबरक्युलोसिस ऐकला, ट्युबरक्युलोसिस इट इज अ टाइप ऑफ ऍक्यूट ब्रोंकायटिस. आपल्याला म्हणूया ऍक्यूट ब्रोंकायटिसचा हा एक प्रकार आहे. ठीक आहे, आणि कधी कधी ट्युबरक्युलोसिस जर झाला तर लॉंग टर्म इन्फेक्शन सुद्धा होतं. जर आपण क्युअर नाही केलं तर लॉंग टर्म क्रॉनिक ब्रोंकायटिस मध्ये सुद्धा त्याचं रूपांतर झालेलं बघायला मिळतं. म्हणजे कुठलंही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तर पहिल्यांदा काय होतं, ऍक्यूट ब्रोंकायटिस झालेला बघायला मिळतो. देन दिस ऍक्यूट ब्रोंकायटिस मे बी कन्व्हर्टेबल इनटू द क्रॉनिक ब्रोंकायटिस. लक्षात ठेवा, ऍक्यूट ब्रोंकायटिस मे बी कन्व्हर्टेबल इनटू द क्रॉनिक. ऍक्यूटचं कन्व्हर्जन क्रॉनिक मध्ये होतं, म्हणजे सतत. जर तुमची इम्युनिटी फारच डिप्रेस झालेली असेल and if you are using many different kinds of drugs which depress your immunity, which suppress your immunity at that time, this acute bronchitis takes, or it may be maintained as it is, or it remains as it is in the body, and then it will be leading to the chronic bronchitis. Acute chronic मध्ये कधीही कन्वर्जन होऊ शकतं. जर समजा वर्षानुवर्ष जर तुम्हाला सर्दी झाली तर क्रॉनिक ब्रोंकायटिस झालेला बघायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे, दॅट मे बी बिकॉज ऑफ दिस बॅक्टेरिया. एक बॅक्टेरिया असेल, अनेक बॅक्टेरिया असतील, डझंट मॅटर. व एक व्हायरस असेल, अनेक व्हायरस असतील, डझंट मॅटर. व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर दिस काइंड ऑफ द डिसीज? ट्रीटमेंट काय करायचं, बॅक्टेरियल असेल तर काय करायचं, अँटीबायोटिक द्यायचे. ज्या प्रकारचे असेल फिजिशियनला कॉन्टॅक्ट करायचं आणि त्याच्यानंतर ते जे काही अँटीबायोटिक्स देतील ते अँटीबायोटिक घ्यायचे, आपल्याला सुटका मिळेल. व्हायरल असेल तर आपल्याला थोडीफार ट्रीटमेंट घ्यावी लागते. बट आफ्टर सम डेज
देयर कॅन बी द व्हायरल इन्फेक्शन क्युअर्ड. व्हायरल इन्फेक्शन आपोआप क्युअर होऊ शकतं. त्यांचा जो एक पिरियड असतो त्या पिरियड नंतर आपोआप क्युअर होऊ शकतं. देयर इज नो अँटीबायोटिक अवेलेबल फॉर द व्हायरसेस, बट देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द ट्रीटमेंट्स ऑल्सो अवेलेबल फॉर द व्हायरसेस. व्हायरसेस साठी आपल्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल असू शकतील. वेगवेगळ्या प्रकारची केमिकल थेरपी तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता आणि तुम्हाला या इन्फेक्शन पासून सुटका मिळू शकते. आपल्याला ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारची त्याला घ्यावी लागते. जर अशी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते. ठीक आहे. देन डिफरंट काइंड्स ऑफ द मेडिसिन्स फॉर द व्हायरसेस. व्हायरसेस साठी मेडिसिन्स म्हणा, केमिकल ट्रीटमेंट, medicine treatment for the viruses. And again you can use many different kinds of the other what we can say relaxing ways for the decreasing the symptoms and severity of this acute bronchitis. Acute bronchitis ची severity कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा उपाय करू शकता. म्हणजे वाफ घेऊ शकता किंवा आपलं ते विक्स असतं त्याचे वेपर्स घेऊ शकता. पण तेही कितपत घेणं, किती घेणं याला लिमिट आपण ठेवलं पाहिजे. त्या गोष्टी आपण इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. सो ऍक्यूट ब्रोंकायटिसची ट्रीटमेंट आपल्याला वेगळी असलेली बघायला मिळते. सो इट इज अ ऍक्यूट ब्रोंकायटिस. These are the different kinds of the infections which are due to the many different kinds of the reason. वेगवेगळ्या प्रकारच्या रिझन मुळे आपल्याला हे झालेली बघायला मिळतात. देन फोर्थ टाइप ऑफ infection, that is a sinusitis. Sinusitis. Sinusitis is the inflammation of sinus. Sinuses सगळ्याच प्रकारचे जेवढे काही ट्रॅक्स आहेत त्या सगळ्या ट्रॅक मध्ये जर इन्फेक्शन झालं तर कुठल्याही प्रकारचे इथून वरच्या बाजूला आपण जर विचार केला तर इथून वरचा कुठं ट्रॅकिया आणि ट्रॅकियाच्या वर. ठीक आहे. सायनस, ट्रॅकियल इन्फेक्शन जर असेल तर आपण त्याला काय म्हणायचं, सायनुसायटिस असं म्हणायचं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सिम्पटम्स जर बघितले तर काय बघायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतील. एक इन्फ्लेमेशन झालं की त्याच्यामध्ये म्युकस फॉर्मेशन झालेला बघायला मिळेल. पण तो म्युकस आपल्याला वेगळ्या प्रकारचा असलेला बघायला मिळेल. कसा आहे तो, स्पेशली हा म्युकस आहे कंटिन्युअस फ्लो ऑफ अ म्युकस. कंटिन्युअस फ्लो ऑफ म्युकसचा कंटिन्युअस फ्लो. साधं सिंपल तुम्हाला सांगतो, नाकातून पाणी सुटते. ठीक आहे. बघा असं कधी झालंय, सगळ्यांनाच झालंय. पण मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो की काय झालेलं आहे. असे कधीतरी आपल्याला सर्दी झाली असते, एवढी सर्दी होते की आपण जर असं अभ्यास करताना जे जास्त मला जाणवलेलं आहे, नाकातनं टिपके पडतात होतं. म्हणजे ते ऐकायला वेगळं वाटेल पण इट इज रियालिटी. नाकातून असं पाणी गळायला काही नाही, काही होत नाही, थिक कफ नाही, काही नाही. डिस्चार्ज ऑफ म्युकस, continuous discharge of the mucus you can see in this sinusitis. What happens? Infection is in upper respiratory tract. Upper respiratory tract मध्ये आपल्याला काय असतो, हा इन्फेक्शन असलेला बघायला मिळतो. कुठं असेल, एक इन्फेक्शन इन द ट्रॅकिया, दोन इन्फेक्शन इन द नेझल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटी आणि ट्रॅकियामध्ये इन्फेक्शन झालं की आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या बघायला मिळतात. म्युकस मेम्ब्रेन सिक्रेटिंग लार्ज अमाउंट ऑफ द म्युकस and continuously it is flowing out of the respiratory tract, and that condition is the sinusitis. अशा प्रकारची सायनुसायटिस कंडिशन आपल्याला तयार झालेली बघायला मिळते. सो व्हॉट आर द कॉजेस? हियर ऑल्सो डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. सगळ्यात मध्ये लक्षात ठेवायचं, डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. ब्रीदिंगची डिफिकल्टी सगळ्यांमध्येच असलेली बघायला मिळते. देअरफॉर दीज आर द रेस्पिरेटरी डिसऑर्डर. कायम डोक्यातच ठेवायचं की डिफिकल्टी इन ब्रीदिंग, एवढं डोक्यातच ठेवून टाकायचं सगळं, काही नाही. ठीक आहे. डिफिकल्टी इन ब्रीदिंग, शॉर्टनेस ऑफ द ब्रीदिंग, ब्रीथ शॉर्ट झाला होईल किंवा डिफिकल्टी होईल. एवढ्या यापैकी दोन्ही गोष्टी जरी दोन्हीही एकत्र लिहिले तरी चालतात. म्हणजे हे तर की सिम्पटम्स आहेतच. कुठले? इन्फ्लेमेशन ऑफ पर्टिक्युलर रिजन बेस्ड ऑन द टाइप ऑफ अ डिसऑर्डर.
आणि दुसरं त्याचे एक विशिष्ट अशा प्रकारचं अदर सिम्पटम, दुसऱ्या प्रकारचं सिम्पटम्स. आणि कॉमन सिम्पटम कुठला आहे? शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि डिफिकल्टी इन ब्रीथिंग. हे दोन कॉमन सगळ्यांना ठेवून टाकायचे. ठीक आहे. कॉजेस ह्याचे काय? अगेन बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन. बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन, याच्यामध्ये बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं बघा. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, दोज आर रिस्पॉन्सिबल टू कॉज अ सायनसायटिस. अगेन ट्रीटमेंट काय देता येईल? ट्रीटमेंट हीच आहे. बॅक्टेरिया म्हटलं की सगळ्यात लक्षात ठेवायचं, वेन वी आर टॉकिंग अबाउट द बॅक्टेरियल ट्रीटमेंट, वेन वी थिंक of the killing the bacteria, at that time you have to think of the antibiotics. फक्त अँटीबायोटिकचा विचार करायचा, बाकी कशाचाही विचार करायचा नाही. कुठलाही बॅक्टेरिया असू द्या, अँटीबायोटिक दिलं, त्या प्रकारचं अँटीबायोटिक दिलं की आपल्याला ट्रीटमेंट झालेली बघायला मिळते. आता दुसरं काय? इनहेलर्स. यू कॅन यूज मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द इनहेलर्स. इनहेलर्स काय वापरू शकता तुम्ही? इनहेलेशन इझी करण्यासाठी इनहेलर्स वापरू शकता. इनहेलर्स बघा वेगवेगळ्या प्रकारचे ते काय काय म्हणूयात आपण त्याला, इनहेल करायला वेगवेगळ्या प्रकारचे वेपरायझर्स मिळतात. विक्स असेल, विक्स लावू शकतो. ठीक आहे. ते फार छान जाहिरात येतात. असं कधी होत नाही. फक्त एक मुलगा असतोय, त्याचं नाक असं मोठं सुजलेलं असतंय, इथं डोळे वगैरे इथं लाल झालेलं असते आणि त्याला काय कळत नाही. आणि मग तो काहीतरी ते विक्स ची कांडी असते त्याची नाकात करतो आणि मग त्याच्यातनं भिंती तयार झालेल्या त्या पडतात. बघितले ती जाहिरात? ती विटांची भिंत असते आणि ती विटाच्या भिंती ढासळतात, लिटरली ढासळायला दाखवल्या. ठीक आहे. दॅट इज त्यांनी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी जाहिरात काही करू द्या, डझंट मॅटर. दोज आर द इनहेलर्स. These inhalers we can use for the relief मिळवण्यासाठी आपल्याला inhalers वापरता येऊ शकतात. ठीक आहे. This is the sinusitis. Sinusitis is the inflammation of the sinuses. आपण कॉमनली कोणाला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला सायनस असं म्हणतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. नेझल कॅव्हिटी असेल किंवा ट्रॅकी असेल, याला काय म्हणायचं? सायनसेस असं म्हणायचं. त्याचं इन्फेक्शन असेल तर सायनसायटिस आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट डिसऑर्डर लॅरिंजायटिस. लॅरिंजायटिस आता इथं जरा थोडस आपल्याला वेगळं. ITIS जिथं जिथं डिसीजला शब्द असेल, कुठल्याही डिसीजला ITIS शब्द असेल तर त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचा, एकच शब्द तिथं लावायचा, इन्फ्लमेशन. काय लावायचा? इन्फ्लमेशन. काय लावायचा? इन्फ्लमेशन. मग काय आता? Inflammation of what? Vocal cords or larynx. कशाचं इन्फ्लेमेशन आहे? larynx or vocal cords or voice box. voice box चं आपल्याला हे इन्फेक्शन असलेलं बघायला मिळतं. You can say it as a sore throat. काय झालेला बघायला मिळतो? सोर थ्रोट, घसा खवखवणे, सारखा आपल्याला ठसका लागणे, इरिटेशन होणे. ठीक आहे. म्युकस इज ऑल्सो फॉर्म्ड. म्युकस बिल्ड्स अप इन लॅरिंक्स. लॅरिंक्स मध्ये आपल्याला म्युकस जास्त असलेला बघायला मिळतो, कफ जास्त असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. इथे सुद्धा आपल्याला काय असेल, हे कशामुळे झालेलं बघायला मिळेल? वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया. कॉजेस व्हायरल अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन. Viral and bacterial infection. What happens here? The vocal cords get swollen, or it becomes red, or it becomes very hot, and therefore there are pains. कधी कधी
घसा दुखतो असं आपण म्हणतो. असं कधी म्हटलंय तुम्ही? घसा फार दुखायला लागला असं बोलता सुद्धा येत नाही. आवाज असा हॉर्नलेस इन व्हॉइस, घसाडा आवाज होतो, असा खरखर आवाज होतो. ठीक आहे, घसा बसला असं म्हणतो ना आपण, तो काय उठलेला नसतो म्हणजे काय बसत येते, आवाज येतो बसलेला म्हणतो ना, माझा आवाजच बसलाय, वेगळा आवाज येतो. ठीक आहे, तर त्या प्रकारची कंडिशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? लॅरिंजायटिस असं म्हणतो. ठीक आहे, हिअर ऑल्सो बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन. पुन्हा ट्रीटमेंट मी काय सारखी तीच लिहित नाही. बॅक्टेरियल असेल तर अँटीबायोटिक, व्हायरल असेल तर इनहेलेशन, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इनहेलेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स लक्षात ठेवायचे. मी इथं पुन्हा एकदा, व्हायरल जर असेल तर डिफरंट काइंड्स ऑफ द मेडिसिन्स यू कॅन यूज, अँड बॅक्टेरियल असेल तर अँटीबायोटिक यू कॅन यूज. अँटीबायोटिक्स यू कॅन यूज, अँटीबायोटिक्स. बॅक्टेरियल असेल तर अँटीबायोटिक्स वापरायचे आणि व्हायरल असतील तर मेडिसिन्स असे वापरायचे. आता बॅक्टेरियासाठी सुद्धा मेडिसिन असतील का? तर असतील, पण मोस्टली अँटीबायोटिक्स आर यूज फॉर द बॅक्टेरियल इन्फेक्शन. सो दॅट इज अ लॅरिंजायटिस. आपल्याला हा लॅरिंजायटिस असलेला बघा. लॅरिंजायटिस नंतर लॅरिंग्सचं इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स अवेलेबल सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतील. ते काही नाही, सिम्पटम्स आपल्याला कुठे प्रत्येक माणसानुसार आपल्याला जर असे बदललेले बघायला मिळतील. कधी कधी फक्त घसा दुखतो पण आवाज बदललेला असतो, अशी सुद्धा कंडिशन आपल्याला झालेली बघायला मिळेल. याच्यानंतरची जरा थोडीशी सिव्हिअर किंवा सिरियस डिसऑर्डर असलेली बघायला मिळते. दॅट इज द न्यूमोनिया. Pneumonia, inflammation of lungs. Inflammation of lungs. लंग्स इन्फ्लेमेशन आपल्याला सगळ्यात जास्त याच्यात झालेलं बघायला मिळतं. तर इथं हे जे इन्फ्लेमेशन आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला झालेलं बघायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारे. दिस हॅज मेनी अदर सिम्पटम्स. वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला या न्यूमोनिया मध्ये बघायला मिळतात. बघा काय झालेलं बघायला मिळेल. एक तर फिवर झालेला बघा. समटाइम्स देयर कॅन बी द कोल्ड, बोथ द कंडिशन्स. स्वेटिंग झालेली बघा. आता याच्या अगोदर बघितलं होतं आपण इन्फ्लेमेशन लंग्सचं झालं होतं. कुठं इम्फेझिमा मध्ये लंग्स आणि अल्व्होलायचं स्पेशली काय झालं होतं? इन्फ्लेमेशन झालं. पण तिथं अशा प्रकारच्या कंडिशन आढळल्या होत्या का? फिवर, कोल्ड नाही. इथं फक्त न्यूमोनिया मध्ये कोल्ड आणि फिवर आपल्याला झालेला बघायला मिळतो. स्वेटनिंग झालेलं बघायला मिळतं. कफ असलेला बघायला मिळतो. कफ बिल्ड्स अप. कफ सारखा वाढत राहतो, कंटिन्युअसली वाढत राहतो. बिल्डिंग अप ऑफ द कफ विथ इन द लंग्स. लंग्स मध्ये कफ सतत वाढत राहिलेला आपल्याला मिळतो. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही न्यूमोनिया डिसऑर्डर असलेली बघायला मिळते. याचे कॉजेस काय असतील? देयर कॅन बी द व्हायरल इन्फेक्शन. ठीक आहे, व्हायरल as well as in some cases bacterial pneumonia. बॅक्टेरिया कुठला बॅक्टेरिया आहे? स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी नावाचा बॅक्टेरिया आपल्याला अशा प्रकारचे डिसीज कॉज केलेले बघायला मिळतो. न्यूमोनिया. आता ह्या केस मध्ये मात्र आपल्याला काही जास्त करण्याची आवश्यकता नाही, कारण हा सिरियस असल्यामुळं याच्यामध्ये ब्रीथिंग मध्ये डिफिकल्टी आल्यामुळं आणि कालांतरानं जर हे इन्फेक्शन जर जास्त काळ राहिलं तर फिवर आणि कोल्ड आणि त्याच्यामध्ये स्वेटनिंग असतं. स्वेटनिंग झाल्यामुळे डिहायड्रेशन होतं. फिवरमुळे इतर ऑर्गन्स डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. कोल्डमुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले बघायला मिळतात. कफ असल्यामुळं डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन डिक्रीजेस अँड देअरफॉर इट क्रिएट्स अ लॉट मेनी डिफिकल्टीज इन द बॉडी. बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टी कॉज केलेल्या बघायला मिळतात. देअरफॉर यू हॅव टू कन्सल्ट द फिजिशियन. न्यूमोनिया झाला की आपल्याला डॉक्टरला जवळ करावंच लागतं किंवा केलंच पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे न्यूमोनिया झाला की 8-10 दिवस तरी तुम्हाला ऍडमिट करून घेतात. का तर
हे सगळं इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी ते ट्रीटमेंट काय देतील? ट्रीटमेंट व्हायरल असेल तर मेडिसिन्स वेगळ्या प्रकारचे देतील, किंवा बॅक्टेरियल सुद्धा मेडिसिन देतील, किंवा इन ऍडिशन देयर विल बी द अँटीबायोटिक ट्रीटमेंट, वेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिक ट्रीटमेंटचे इथं असलेली बघायला मिळेल. तर दोन्ही वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट देतील. आणि फिजिशियन also gives some medicines which controls the fever as well as cold, sweatening, डिहायड्रेशन कमी करण्यासाठी, स्वेटनिंग मुळे डिहायड्रेशन जे झालेलं आहे ते कमी करण्यासाठी देयर मे बी द सप्लिमेंट ऑफ द सलाइन, सलाइनची सप्लिमेंट सुद्धा दिलेली बघायला मिळेल. सो कॉन्टॅक्ट द फिजिशियन. एवढंच इथं आपल्याला ट्रीटमेंट मध्ये सांगता येईल, कारण हे त्याला थोडीशी सिरियस मॅटर असलेला बघायला मिळेल. आता तुम्हाला हे सगळं निमोनिया वगैरे जरा जास्त अवेअर झालेले आहेत निमोनियासाठी. त्या कोरोना व्हायरसमुळे इट इज ऑल्सो कॉजिंग द निमोनिया. कोरोना व्हायरस सुद्धा काय कॉज करतो? निमोनियाच कॉज करतो, लक्षात ठेवायचं. कोरोना व्हायरसचे सगळे लक्षणं कोणामुळे आहेत? निमोनियामुळे. म्हणून आपण कॉमन कॉज काय सांगतो इथं? व्हायरस. व्हायरस इज द पॉझिटिव्ह एजंट फॉर दिस निमोनिया. ठीक आहे, म्हणजे तो कोरोना व्हायरस असू द्या किंवा इतर व्हायरसेस असू द्या, कुठलेही रिट्रो व्हायरसेस असू द्या, ते सगळे काय करतील? निमोनिया कॉज केलेले बघायला मिळतील. तर हा निमोनिया आपल्याला असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, तर अशा वेगळ्या प्रकारच्या ह्या डिसऑर्डर्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. आणि दुसऱ्या काही डिसऑर्डर्स आपल्याला दोन असलेल्या बघायला मिळतात. दोन आर समवॉट ऑक्युपेशनल डिसऑर्डर. काही ऑक्युपेशनल आहे, एकाला जरी ऑक्युपेशनल म्हटलेलं नसलं तरी ती ऑक्युपेशनल टाइप मध्ये मोडते, ती म्हणजे अस्थमा. अस्थमा इट इज अ इन्फ्लेमेशन ऑफ many different kinds of the structures. वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरचं इन्फॉर्मेशन इथं असलेलं बघायला मिळतं. आणि त्या इन्फॉर्मेशन मुळे आपल्याला काय झालेलं बघायला मिळतं? देयर इज अ कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्यूल्स. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्यूल्स and therefore there is a mucus built up. Mucus builds up in bronchiole. ब्रॉन्क्यूल मध्ये आपल्याला म्युकस बिल्टअप झालेला बघायला मिळतो. जास्त म्युकस कुठे असतो? ब्रॉन्क्यूल मध्ये असतो. ब्रोंकस मध्ये आहे का? नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून ब्रोंकायटिस आपण म्हणत नाही. आतमध्ये आपल्याला म्युकस असलेला जास्त बघायला मिळतो. म्हणून आपल्याला इथं कॉन्स्ट्रिक्शन झालेला बघायला मिळतं. कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय? त्याची शॉर्टनेस झालेला बघायला. जो ब्रॉन्क्यूल आहे तो लॉंग जर असला तर तो एकदम छोटा झालेला बघायला मिळतो आणि साईज सुद्धा कमी झालेली बघायला मिळते. therefore there is a decrease in the diffusion of the oxygen diffusion सुद्धा झालेला बघायला मिळते. so what happens? because of the oxygen diffusion decreased, there is a difficulty in breathing. Difficulty in breathing, and therefore shortness of breathचा शॉर्टनेस झालेला बघायला मिळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे काही महत्वाचे सिम्पटम्स आपल्याला अस्थमामध्ये झालेले बघायला मिळतात. and this is somewhat allergic type of a disorder. allergic disorder causes आपल्याला वेगळे असलेले बघायला मिळतात. कॉजेस मध्ये allergies to allergens. वेगवेगळ्या प्रकारचे अलर्जी कॉज करणारे मोलिक्युल्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अलर्जी कोणालाही असू शकते. कुठल्याही मोलिक्युल्स बद्दल अलर्जी असू शकते. फॉर एक्झाम्पल डस्टची अलर्जी असू शकते. बाहेर गेला, धूळ आपल्याला नाकातोंडामध्ये गेली की आपल्याला ठसका लागतो. पण या माणसांना फारच जास्त ठसका लागतो. थंडी असली तर या लोकांना ठसका लागतो. बरोबर, म्हणजेच अलर्जी थंडीची अलर्जी असू शकते, टेम्परेचरची अलर्जी असू शकते, धुळीची अलर्जी असू शकते, पोलन ग्रेनची अलर्जी असू शकते, फंगल स्पोरची अलर्जी असू शकते. ठीक आहे, सगळ्या गोष्टीची कुठल्याही गोष्टीची अलर्जी असू शकते. म्हणून आपल्याला अस्थमा हा अलर्जिक डिसऑर्डर आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीची अलर्जी असली की आपल्याला हा प्रकार झालेला बघायला मिळतो. ही अलर्जिक
किंवा बॅक्टेरिया असेल, बॅक्टेरियाची अलर्जी आपल्याला असू शकते. इम्युनिटी चांगली आहे, इन्फेक्शन नाही आहे, बट दे हॅव अलर्जी and therefore their body is reacting against this bacteria although there is no infection नाही आहे, पण बॅक्टेरिया रिस्पॉन्ड करतात, बॉडी रिस्पॉन्ड करते बॅक्टेरिया. पोलन ग्रेन्स आहे, पोलन ग्रेन्सला बॉडी रिस्पॉन्ड करते अँड देयर इज अ अलर्जी. क्लिअर? सो these are the many different kinds of the causes and there are many different kinds of the treatments आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असलेल्या बघायला मिळतात. अजून त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे फूडसाठीची अलर्जी असेल किंवा पेट हेअर्स, म्हणजे काही लोक डॉग्स पाळतात आणि त्यांचे जे हेअर्स असतात किंवा मांजर पाळले की त्यांचे हेअर्स असतात किंवा जनावरांचे हेअर्स आहेत त्यांच्यामधून जे छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स बाहेर पडतात त्याची सुद्धा अलर्जी त्यांना असू शकते. वेगवेगळ्या प्रकारची अलर्जी, कुठल्याही प्रकारची अलर्जी त्यांच्यामध्ये असू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला अस्थमा झालेला बघायला मिळतो. त्या अस्थमाला मात्र ट्रीटमेंट आपल्याला वेगवेगळ्या नाहीये, फक्त आपल्याला अवॉइड करणं एवढीच साधी ट्रीटमेंट आहे. त्याला काय आपल्याला सप्रेस इम्युनिटी करता येत नाही. जर केली तर आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम्स होतात म्हणून आपण ती काही ट्रीटमेंट कधी देत नाही. फक्त याला काय अवॉइड द कंडिशन ऑर इरिटंट्स वेअर दे आर इन लार्ज क्वांटिटी, जास्त क्वांटिटीमध्ये. फॉर एक्झाम्पल पेट हेअर्सची जर अलर्जी असेल तर पेटकडे जायचं नाही, आपण त्याला कुरवळत बसायचं नाही, साधं सिंपल. किंवा जर अशा गोष्टी करायची गरजच असली तर यू वेअर मास्क अवॉइड, कुठल्याही पद्धतीने आपण अवॉइड करू शकतो. इरिटंट्स जेवढे जे आहेत ते इरिटंट्स आपल्याला अवॉइड करता येऊ शकतात. ठीक आहे? तर अशा प्रकारचा हा अस्थमा आपल्याला असलेला बघायला मिळतो. ठीक आहे? म्हणून बऱ्याच वेळा अस्थमा इज ऑल्सो अ ऑक्युपेशनल डिसऑर्डर असं म्हटलं जातं. अस्थमाला बऱ्याच वेळा काय म्हटलं जातं? ऑक्युपेशनल डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल बघा, आम्ही हा डस्ट सतत यूज करतोय कंटिन्युअसली, वी कॅन ऑल्सो गेट सम काइंड ऑफ द डिसीज. आम्हाला सुद्धा डिसीज होऊ शकते. हे बघा साधं सिंपल आहे की सतत मी आता इथे करतोय, मला इनहेलेशन तर करायलाच पाहिजे. आय कांट अवॉइड इट. कंटिन्युअसली जर मी डस्ट जर सतत हे करत असलो तर मला काय होणार आहे? इन्फेक्शन होणार आहे डस्टची. आता मला अलर्जी नाही, काही लोकांना जास्त अलर्जी असते त्या डस्टची, कॅल्शियम डस्टची अलर्जी फार असते. त्यांना ठसका लागला की खोकला सतत लागतो, कधी कधी होतं. मग मला घेऊन जास्त प्रमाणात जर झालेलं असेल तर आपल्याला सुद्धा होऊ शकतं. इट मे ऑल्सो लीड्स टू द अस्थमॅटिक कंडिशन. अस्थमॅटिक कंडिशन आपल्याला याच्यामुळे सुद्धा झालेली बघा. अँड अदर्स आर ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स. ऑक्युपेशनल डिसीजेस, वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्युपेशनल डिसीजेस आपल्याला असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये ऍस्बेस्टॉसिस, सिलिकोसिस, डिस्बिओसिस, डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ह्या डिसऑर्डर्स असलेल्या बघायला मिळतात. दोन प्रकारचे आपल्याला आहेत, तिसरी काही आपल्याला नाही आहे. ठीक आहे? दोनच सांगतो. ऍस्बेस्टॉसिस आपल्याला काय असेल? ऍस्बेस्टॉस पार्टिकल. पार्टिकल हे इन्फेक्शन असेल आणि सिलिकॉन पार्टिकलचं इन्फेक्शन असेल. बघा दोन्ही प्रकार. ऍस्बेस्टॉस पार्टिकलचं इन्फेक्शन असलं की त्याला ऍस्बेस्टॉसिस असं म्हणायचं आणि सिलिकॉन पार्टिकलचं जर इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याला सिलिकॉसिस असं म्हणायचं. ठीक आहे? हा दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. त्याचे फंक्शन्स मात्र सेमच असतात, म्हणजे कॉजेस मात्र सेमच असतात किंवा सिम्पटम्स मात्र सेमच असलेली बघायला मिळतात. बघूया याचे सिम्पटम्स आपल्याला काय सांगता येतील? फायब्रोसिस सिम्पटम्स आपल्याला फायब्रोसिस झालेला बघायला मिळेल. शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ and it is a chronic disorders actually. Occupational disorders are always chronic one. It takes a longer period of time. ह्या गोष्टीसाठी त्यांना हजार म्हणजेच आपल्याला काही
वर्ष घालवावी लागते. ठीक आहे, म्हणजे 10 वर्षापर्यंत तुम्हाला सतत एक्सपोज व्हायला लागेल कंटिन्युअसली. 10 वर्ष जर मी खडू वापरला कंटिन्युअसली, जर खडू वापरला तर मला सुद्धा एखादा डिसीज होण्याची शक्यता असते, लंग डिसीज होण्याची शक्यता असते, कारण मी जर कंटिन्युअसली. पण हे काय, आमचं जे एक्सपोजर आहे ते कमी वेळासाठी. हा खडू मी किती तासासाठी वापरतोय, 2-3 तासासाठी वापरतोय. इफ आय गेट एक्सपोज्ड फॉर द मोर दॅन 8 hours, then there is a higher possibility to get a lung disease, that is a occupational disease. ऑक्युपेशनल डिसीज मला होण्याची शक्यता कधी आहे, जर मी 8 तासापेक्षा जर एक्सपोजर जास्त असेल तर मला हे जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय असतं, जर माझं एक्सपोजर झालं आता ह्या खडूच्या डस्टला, तर बराच वेळ मी असा फ्री असतो, त्यावेळेस माझी बॉडी रिकव्हर होत असते आणि त्याच्यामुळे मला जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नाहीये. पण बाकीच्या मात्र जी लोक कंटिन्युअसली, आता खडू तयार करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये असणारे लोक ते 24 तास खडू तयार करतात, बरोबर, खडू तयार करतात ना. मग ते डस्ट आणणं, याची पावडर आणणं, पावडर टाकणं, ते नंतर मशिनरी जर असतील तिथून पुढे तर त्या मशिनरीमध्ये टाकणं, या सगळ्या गोष्टी ते सतत कंटिन्युअसली करत राहत असतात आणि त्यावेळेस ते एक्सपोज जास्त आमच्यापेक्षा यूज करणाऱ्यापेक्षा ते जास्त एक्सपोज होतील. किंवा द वर्कर्स हु आर वर्किंग इन द ऍस्बेस्टॉस इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍस्बेस्टॉस तयार करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असतील तर दे गेट एक्सपोज्ड टू दिस ऍस्बेस्टॉस पार्टिकल्स अँड देअरफॉर दे गेट अ ऍस्बेस्टॉसिस. अगेन द वर्कर्स हु आर वर्किंग इन द सिलिकॉन इंडस्ट्रीज, दोज इन्व्हॉल्ड सिलिका इन्व्हॉल्ड असणारे सगळे इंडस्ट्रीज आहेत. कुठल्या इंडस्ट्री आहेत, कंस्ट्रक्शन, सिमेंट असो कंटेन सिलिका, सिमेंट मध्ये सिलिका असलेली बघायला मिळते. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सँड मायनिंग असतील किंवा मायनिंग कंडिशन्स असतील, मायनिंग दगडामध्ये काय असतं, सिलिका असतं, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जिथे सिलिका आहे अशा वर्क्स मध्ये जर, किंवा आपण बघतो सिरॅमिक्स इंडस्ट्रीज आहे, सिरॅमिक इंडस्ट्रीज, तिथं काय असतं, कटिंग ऑफ द सिरॅमिक रॉक्स इट इज हॅपनिंग कंटिन्युअसली. सिरॅमिक रॉकचं कटिंग कंटिन्युअसली सुरू असतं किंवा त्याचं मोल्डिंग सुरू असतं, कार्विंग सुरू असतं. तर त्या प्रकारे आपल्याला काय बघायला मिळतो, सतत पार्टिकल एक्सपोज झालेले बघायला मिळतात सिलिकॉनचे, अँड देन दिस पर्सन गेट अ सिलिकॉसिस अशा पर्सनला आपल्याला जास्त झालेला बघायला मिळतो. तर याला एकच उपाय आहे की मॅनेजमेंट इज व्हेरी ग्रेट प्रिव्हेन्शन फॉर द ऑक्युपेशनल डिसीजेस. ऑक्युपेशनल डिसीजला मॅनेजमेंटनं आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. वन्स इफ यू गेट अ सिलिकॉसिस देन यू कॅन मॅनेज ओनली, आपल्याला मॅनेज करता येऊ शकतो. मॅनेज कसं करायचं, अवॉइड अगेन एक्स्ट्रा एक्सपोजर टू द पॉझिटिव्ह पार्टिकल्सला एक्स्ट्रा एक्सपोजर आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. एवढं जर केलं तर आपल्याला हा डिसीज कॉज होऊ शकणार नाही. क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस असलेले बघा. इथं सुद्धा काय होईल, सिम्पटम्स आपल्याला काय सांगता येतील ऑक्युपेशनल मध्ये, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, ठीक आहे, इन्फ्लमेशन ऑफ द अल्व्हिओलायचे इन्फ्लमेशन झालेले बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे. आणि एक फायब्रोसिस की आहे लक्षात ठेवा. व्हॉट इज फायब्रोसिस? When this particle goes into the lungs at that time, fibers such as the collagen fibers, elastin fibers are synthesized around these particles. And therefore, there is a fibrosis. काय होतं? साधं सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की आपल्याला काटा जर रुतला आतमध्ये आणि तो तसाच राहिला तर काय तयार होतं? काय होतं? त्याला काय म्हणतो तुम्ही? क्रूप नंतर काय? क्रूपच म्हणता ना. एक हार्ड तयार होतो, बरोबर. का तयार होतं ते? तर त्या पार्टिकलनं दुसऱ्याला काही डॅमेज करू नये म्हणून आपल्या सेल्स काय करतात, त्याच्या भोवती टिश्यू मटेरियल सिक्रेट करतात, नॉन सेल्युलर मटेरियल सिक्रेट करतात, बरोबर. ते नॉन सेल्युलर मटेरियल म्हणजे काय असतात? कोलॅजन आणि इलॅस्टिन फायबर्स असतात, म्हणून accumulation of fibers is nothing but the fibrosis. Accumulation of fibers nothing but the fibrosis. Clear? एवढं साधं सिंपल आपल्याला असलेलं पाहिजे. So these are the many different disorders of the respiratory system. Respiratory system चे काय disorders असलेले बघा ना. So कॉमन जर सिम्पटम्स तुम्हाला विचारले तर काय लिहिणार?
difficulty in breathing and shortness of breathing. Clear? Again, we have many different kinds of other kind of the concept, that is a ventilation, especially artificial ventilation. Artificial ventilation, ventilator आणि ventilation आताचे नवीन पॉप्युलर असलेले वर्ड्स आहेत. पॉप्युलर वर्ड काय आहेत? मागच्या 2 वर्षातले आयसोलेशन, क्वारंटाईन, आरटीपीसीआर. आरटीपीसीआर आम्ही एमएससी ला गेल्यानंतर शिकलो आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मागच्या 10 वर्षापूर्वी एमएससी ला जाईपर्यंत आरटीपीसीआर कोणाला माहित नसायचं. आता लहान मुलगा म्हणतो आरटीपीसीआर, म्हणते की नाही? फेमस झाले की नाही? बरं, ठीक आहे. आयसोलेशन फेमस, अर्थ माहित नाही बऱ्याच जणांना, पण आयसोलेशन मध्ये आहे. त्यांना जर विचारलं आयसोलेशन म्हणजे काय, काय नाही, ते तिकडे ते कुठेतरी हॉस्पिटलमध्ये गेलंय, त्याला आयसोलेशन म्हणतात, ठीक आहे. पण मिनिंग त्याचं क्वारंटाईन. क्वारंटाईन मिनिंग आम्ही एमएससी ला गेल्यानंतरच क्वारंटाईनचं मिनिंग शिकलो, तोपर्यंत आम्हाला शब्द सुद्धा कधी गेला नव्हता. सत्य बोलतो. पण आज हे शब्द फेमस आहे. आणि त्याच्यानंतर कुठला? व्हेंटिलेटर. इतक्या दिवस व्हेंटिलेटर फार फेमस नव्हता असं म्हणत नाही मी, पण फार कमी प्रसार त्याचा झालेला. पण आज व्हेंटिलेटर वरती आहे म्हटलं की संपलं, ठीक आहे. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते. सो व्हॉट इज दिस व्हेंटिलेशन? आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, ठीक आहे. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन इज असिस्टिंग द respiration, assisting the respiration with some kind of the machinery. It is a support to the, which is what happens many times, there is a problems in the breathing, problems in the respiration, and that problems are solved with some kind of the machinery, and that can be considered as a artificial ventilation. Artificial ventilation, it is a method of, you can see, it is a method of induced breathing. Induced breathing with the help of many different kinds of the ways. वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने आपल्याला काय करतं? इंड्युस्ड ब्रीदिंग करणं, त्याला आपण काय म्हणतो? आर्टिफिशियल व्हेंटिलेशन असं म्हणतो. साधं सिंपल. बऱ्याच वेळा तुम्ही आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बघितलं असेल. इट मे नॉट ऑलवेज हॅव अ मशीन व्हेंटिलेटर. मशीन व्हेंटिलेटर कधीही आपल्याला असलेलं बऱ्याच वेळा बघायला मिळत नाही. आपण आपल्या डोक्यामध्ये हा एक विचार काढून ठेवायचा की इट इज असिस्टेड बाय द मशीन, दॅट इज व्हेंटिलेटर. इट इज नॉट असिस्टेड ओनली बाय द व्हेंटिलेटर. इट मे बी ऑफ अदर काइंड. वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. साधं सिंपल समजून, कधीतरी कोणीतरी बुडालेला आहे, पाण्यामध्ये बुडालेला आहे, ठीक आहे. असते मूवी मध्ये दाखवतात, एक हिरोईन असते, ती पाण्यामध्ये गेलेली असते आणि ती पाण्यात बुडालेली असते आणि ती बेशुद्ध पडलेली असते. हिरो जातो, तिला बाहेर काढतो आणि मग काय करतो? 2-3 गोष्टी करतो. एक पहिली असते, तिच्या छातीवरती असं हात ठेवणार आणि पंप करणार. व्हॉट इज दॅट? दॅट इज द आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. एक काय? असिस्टेड मेथड ऑफ इंड्युस्ड ब्रीदिंग. ब्रीदिंग इज स्टॉप्ड and that breathing is induced by the pushing of the thoracic cage. thoracic cage काय केला? पुश केलं, बरोबर. एक. दुसरं काय? माउथ टू माउथ ब्रीदिंग. मग बऱ्याच वेळा नंतर काय? तोंडाला तोंड लावणे आणि आपला जो काही एअर आहे तो सक करणे, सकिंग ऑफ द एअर. इंड्युस्ड एक्सपायरेशन असं म्हणतो. and then there is a start of the breathing start. that those are, मग ते वेगवेगळ्या पद्धतीने ते सीन प्रेझेंट केले, पण इट इज अ आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. त्याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल व्हेंटिलेशन असं नाही. इट इज अ induced breathing, induced type of a breathing. That method for the induced breathing is nothing but the artificial ventilation. त्यालाच आपण वेगळ्या आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हटलं तरी चालेल, डझंट मॅटर, ठीक आहे. व्हॉट हॅपन्स? दिस इज डन when the normal breathing process is seized off. When it is done, it is performed when, natural, when, 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 when
normal, natural and normal breathing is seized off. सीझड म्हटलं ते चालेल. ठीक आहे. सीझिंग म्हणजे थांबणे, स्टॉप होणे किंवा स्टॉप राहणे. ठीक आहे. नॉर्मल ब्रीदिंग प्रोसेस काय झाली, स्टॉप झाली की आपल्याला असिस्टेड ब्रीदिंग कडे जावं. दॅट इज अ आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. अँड दिस व्हेंटिलेशन कॅन बी युज्ड व्हेन कधी वापरलं जातं. ठीक आहे. ड्रॉइंग म्हणजे बुडलेले जे लोक असतात, पाण्यामध्ये बुडलेले लोक असतात, त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या लंग्स मध्ये वॉटर गेलेलं असतं आणि त्याची ब्रीदिंग काय झालेलं असतं, सीज झालेलं असतं. अशा वेळेस तुम्ही आर्टिफिशियल, जसं मी सीन एक्सप्लेन केला तुम्हाला, त्याच्यामध्ये त्या प्रकाराला काय म्हणायचं, म्हणजे ती हिरोईन जी आपण बघितली पाण्यामध्ये बुडलेली, तिला काय म्हणायचं, ड्रॉइंग असं म्हणायचं. आणि ड्रॉइंग मुळे काय झालं, ब्रीदिंग म्हणजे बुडणे, डुबलेले जे पाण्यामध्ये आहे ते बाहेर काढल्यानंतर जी त्याची स्थिती होते, ती स्थिती कशामुळे झाली, तर डुबल्यामुळे झाली. त्या डुबण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं, ड्रॉइंग असं म्हणायचं. ठीक आहे. सो दॅट इज द सीजिंग ऑफ द ब्रीदिंग सीज झालेलं आपल्याला बघायला मिळतं. एक आपल्याला झालेलं बघायला. अजून कुठल्या कंडिशन मध्ये चॉकिंग झालेलं बघायला. चॉकिंग आपल्याला असलेलं बघायला. चॉकिंग कधी कधी काय होतं की आपल्या याच्यामध्ये काहीतरी अडकतं, काय रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काहीतरी अडकतं, चॉकअप होतं. आपण म्हणतो ना चॉकअप झालं म्हणजे काय, द पॅसेज इज व्हॉट वी कॅन से इंटरफ्लड विथ सम काइंड ऑफ द मेकॅनिकल थिंग्स त्याच्यामध्ये आले, किंवा काहीतरी कॅन्सर असेल, फॉर एक्झाम्पल कॅन्सर असेल आणि त्या कॅन्सर जास्त वाढला ट्रॅकियल कॅन्सर, आणि कॅन्सर वाढल्यामुळे ट्रॅकियाच्या आतमध्ये हवाच जात नाही. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन यूज द आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. अशा केसमध्ये सुद्धा आपल्याला वापरता येतं. देन व्हेन देयर इज अ सफोकेशन डिक्रीजिंग द अमाउंट ऑफ द ऑक्सिजन सप्लाय टू द बॉडीला जर ऑक्सिजन सप्लाय कमी झाला तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, सफोकेशन असं म्हणतो. अशा सफोकेशन होण्याला, ओके, दिस सफोकेशन मे बी बिकॉज ऑफ द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन, मे बी वीकनेस ऑफ द मसल्स, आपले जे थोरॅसिक इंटरकोस्टल मसल्स असतात त्याचं वीकनेस आलेला बघायला, बिकॉज ऑफ द मेनी डिफरंट रिझन्स, किंवा डायफ्राम मसल असतात वीक झालेले असतात असं बघायला मिळतं. and therefore breathing is not occurring properly and therefore there is a suffocation and that person may be in the coma because of the suffocation, and in that case also we use this artificial ventilation. Or there may be because of the electric shock as well. इलेक्ट्रिक शॉक जर लागला आणि माणूस जिवंत आहे असं आपल्याला माहित आहे, पण इलेक्ट्रिक शॉक लागला आणि बेशुद्ध जर झाला तर काय होतं, इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे ब्रीदिंग पहिल्यांदा थांबतं. लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिक शॉक लागल्यावर काय होतं, पूर्ण डेथ होत नाही पण ब्रीदिंग थांबतं. ब्रीदिंग थांबलं काय करायला पाहिजे, ब्रीदिंग रिस्टार्ट करायला पाहिजे. बरोबर, ब्रीदिंग काय करायला पाहिजे, रिस्टार्ट करायला पाहिजे. सो दॅट रिस्टार्टिंग विथ द आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. बट दिस व्हेंटिलेशन कॅन टेक अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन. बघा, हे दोन स्टेप मध्ये आपल्याला करता येऊ शकतं. देर आर टू स्टेजेस और टू फेजेस आपल्याला याच्या असलेल्या बघायला मिळतात. टू फेजेस. पहिली फेज आपल्याला बघायला मिळते, इस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनन्स. establishing and maintenance. एक पहिला establishing and maintenance. एक पहिलं. establishing and maintenance. आणि दुसरं forced inspiration and expiration. Forced inspiration and expiration. These are the two phases of this artificial ventilation. Artificial ventilation चे ह्या दोन केसेस, दोन स्टेप्स, फेज आहेत असं म्हणूया. पहिलं काय, establishing what we have to establish the ventilation way or ventilation passage. लक्षात ठेवायचं,
हा पॅसेज इस्टॅब्लिश करावा लागतो. आता इस्टॅब्लिश कशासाठी करायचं? पहिली गोष्ट, इस्टॅब्लिश कसा करायचा आणि का करायचा? काय होतं? when we require artificial ventilation, when there is a drawing, choking and suffocation. When there is a drawing and choking, at that time the upper respiratory tract is not open. वरचा respiratory tract open आहे का? नाहीये. तो ओपन करायचा. काय करायचा? ओपन करायचा. We have to open it out. So how we can open? बरोबर, ओपन करायचं म्हणजे आतपर्यंत एअर गेला पाहिजे, त्याच्यासाठी वरचा ओपन करायचा. मग काय करायचं? सो एम्प्टी द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. हे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट काय करायचं? आपल्याला एम्प्टी करायचं. किंवा एम्प्टी करायचं म्हणजे काय? ड्रॉइंग मध्ये सुद्धा आपण म्हटलं की पुशअप करायचं. लंग्स काय करायचे? पुशअप करायचे. सो व्हॉट एव्हर एअर प्रेझेंट इन द लंग्स दॅट विल कम आउट. तो लंग मधला एअर काय होईल? बाहेर येईल. अँड ड्युरिंग दॅट expiration of air or coming out of the air or blowing out of the air, what will happen? The respiratory tract will get emptied. तो काय होईल? एम्प्टी झालेला बघा, वॅकंट झालेला बघा, इव्हॅक्युएट झालेला बघा. ठीक आहे, अडकलेला. फॉर एक्झाम्पल बघा, कधी कधी आपल्या घशामध्ये म्युकस अडकलेला असतो, ठसका लागतो आणि म्युकस बाहेर येतो. बरोबर, तसं मग एक किंवा ट्युबिंग मेथड आपल्याला असलेली बघायला ट्यूब्स. नाकातून ट्यूब डायरेक्ट लंग्स मध्ये काढायची किंवा तोंडातून ट्यूब डायरेक्ट लंग्स मध्ये काढायची. वेगळा मेथड असतात. कधी कधी हे सिरियस प्रॉब्लेम सुद्धा असलेले बघायला मिळते. मग याच्यामध्ये काय केलं जातं? मेंटेनन्स कसा केला जातो? तर दोन प्रकारचं व्हेंटिलेशन आपल्याला करता येतं. एक, व्हेंटिलेटरला आपल्याला फक्त व्हेंटिलेटरचं असिस्टंट द्यायचा आणि आपण स्वतः श्वास घ्यायचा व्हेंटिलेटर. एक. आणि दुसरं, फोर्स्ड इन्स्पिरेशन अँड एक्सपायरेशन कॅन बी डन. आता इस्टॅब्लिश मेंटेनन्स काय? ते आपल्याला पहिल्यांदा काय करायचं? इस्टॅब्लिश करायचं आणि मेंटेन करायचं. दुसरं काय करायचं नाही, फोर्स करायचा नाही. दॅट पर्सन विल देअर ओन विल टेक द एअर इन द लंग्स. जस्ट वी हॅव टू मेक द वे फॉर दॅट. आपल्याला फक्त वाट बनवायची. मग दुसरी मेथड आपल्याला काय असलेली बघायला मिळते? देअर इज अ इन्सर्शन ऑफ द ट्यूब. ट्यूबचं इन्सर्शन सुद्धा केलं जातं. इन्व्हॅजन, इथून छिद्र पाडलं जातं आणि डायरेक्ट ट्रॅकियामध्ये ट्यूब टाकली जाते. बघा काय केलं जातं? काही सिरियस असतात पेशंट, त्यांच्यामध्ये काय डायरेक्ट या ट्रॅकियामध्ये ट्यूब इन्सर्ट केली जाते. असं सुद्धा सिरियस इस्टॅब्लिशिंग आणि मेंटेनन्स असलेला बघा. Then we can also think of the forced expiration and inspiration at that time. Machines can force the inspiration and the expiration. So that is another way of the ventilation. Clear? So this complete process is leading to the ventilation or artificial respiration. Artificial respiration किंवा artificial ventilation आपल्याला अशा प्रकारचं केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. When breathing fails to perform very well, we also use a machine for the ventilation. So machine which is involved in the or which is used for the artificial ventilation is called as a ventilator. Ventilator काय? It is a machine. लक्षात ठेवायचं. मशीन जे आहे ते मशीन काय? व्हेंटिलेटर. बरोबर. This ventilator is used for the assisted breathing. When breathing fails to perform or breathing is ceased at that time, we can use a machine, and that machine is the artificial ventilator. Ventilator, simply you can say ventilator. दूसरी गोष्ट, this ventilator can be used in the many different kinds of the therapeutic or surgical processes असले, सर्जरी असेल किंवा काही इन्फेक्शन झालेलं असेल, अशा वेळेस आपल्याला ही मशीन वापरता येऊ शकते. ह्या मशीनला फक्त मशीन एवढं म्हटलं तरी चालेल. त्या मशीनचा उपयोग आपल्याला झालेला बघायला मिळतो. तो कसा झालेला बघायला मिळतो? टू गेट ऑक्सिजन इन ऑक्सिजन आतमध्ये घेण्यासाठी आपल्याला याची मदत होते. टू what we will expire CO2 to give out carbon dioxide. To give out carbon dioxide. Expire म्हणण्यापेक्षा to give out
CO2 बाहेर टाकण्यासाठी आपल्याला याची मदत झालेली बघायला मिळते. अँड दिस मशीन हेल्प्स इन ब्रीथिंग. तीन गोष्टी आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. इट सप्लाइज द ऑक्सिजन टू द बॉडी or to the patient and it takes out the carbon dioxide बाहेर घेते आणि तिसरं it helps in the breathing. So these are the three important functions. Commonly you can simply say it is responsible for the respiration साठी रिस्पॉन्सिबल असलेली बघा मिळते. त्या मशीनचं काम काय आहे? रेस्पिरेशन. ठीक आहे. तर ही व्हेंटिलेटर नावाची मशीन आपल्याला अशी असलेली बघायला मिळते. ओके, क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट द रेस्पिरेशनच्या बाबतीत हे सगळं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. थोडस 2 मिनिटं त्याला स्टॉप करा. पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस और ट्रान्सपोर्ट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ट्रान्सपोर्ट इन लिव्हिंग सिस्टम, लिव्हिंग एनिमल्स स्पेशली आपल्याला बघायचं. ट्रान्सपोर्ट कसं होतं? नॉट ओनली ट्रान्सपोर्ट इज रिलेटेड टू द गॅसेस बट ऑल्सो विथ द डिफरंट काइंड्स ऑफ द मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सपोर्ट ऑफ व्हॉट काइंड ऑफ द ट्रान्सपोर्ट? गॅसेस ट्रान्सपोर्ट, गॅसेस. दुसरं काय ट्रान्सपोर्ट असेल? न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करायचं, बरोबर. तिसरं काय ट्रान्सपोर्ट करायचं आहे? लक्षात ठेवा, वेस्ट ट्रान्सपोर्ट करायचं, वेस्ट मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं. जर आपण ट्रान्सपोर्टचाच विचार केला तर काय काय ट्रान्सपोर्ट करायचं बघा आपल्याला? गॅसेस ट्रान्सपोर्ट करायचे, न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करायचे, वेस्ट मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचे. 3 वेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट आपल्याला करायचे आहे. फक्त आता आपण काय बघितलं? गॅस एक्सचेंज आणि गॅस कसा ट्रान्सपोर्ट होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पण आरबीसी मध्ये एक्सचेंज कसं होतं हे बघितलं. पण आरबीसी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात कसं हे आपल्याला माहिती आहे का? नाही, ते आपल्याला इथं बघायचं आहे. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. सो दिस ट्रान्सपोर्ट इज असिस्टेड विथ द डिफरंट काइंड्स ऑफ द सिस्टीम. वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीमनं आपल्याला ही सिस्टीम काय झालेली बघायला मिळते? ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इन्व्हॉल्व असलेली बघायला मिळते. And that transport is done by the different kinds of the organs. And this transport happens in the different manner in the different kinds of the organism. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्ट आपल्याला असलेलं बघायला मिळतं. पहिलं जर आपण विचार केला ट्रान्सपोर्ट हा एकदम लो लेवलच्या ऑर्गॅनिझम मध्ये जर विचार केला तर दिस ट्रान्सपोर्ट इज थ्रू ओनली 2 different kinds of the mechanism. One is the simple diffusion. एक काय सगळ्यात महत्त्वाचं याच्या अगोदरही सांगितलं ट्रान्सपोर्ट कसं होणार आहे? सिंपल डिफ्युजन न होणार. आणि दुसरं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघा, सिंपल डिफ्युजन अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इफ these 2 different methods we do use for the transport. And again we have to use the many other different kinds of the mechanical processes as well. Mechanical process बघा, 3 गोष्टींमुळे आपल्याला ट्रान्सपोर्ट झालेला बघा. आता याच्या अगोदर आपण विचार केला एका गोष्टीचा विचार केला, सिंपल डिफ्युजनचा विचार केला, बरोबर, किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा विचार केला, दोन्ही गोष्टीचा विचार केला. पण मेकॅनिकल प्रोसेसचा आपण विचार केला नाही. मेकॅनिकल प्रोसेस इन विच द सेल्स that is the RBC are traveled from the lungs to the tissue and tissue to the lungs. ह्या ज्या RBC आहेत लंग्स कडून टिश्यू कडे कशा जातात आणि टिश्यू कडून लंग्स कडे कशा जातात हे आपण बघितलंच नाही. सो दॅट वी विल बी टॉकिंग इन द ट्रान्सपोर्ट. When we look at the simplest way of the transport, at that time there is a lower group of organisms. For example, प्रोटोझोन्स मध्ये काय होतं? देयर इज अ व्हेरी सिंपल मेथड ऑफ द ट्रान्सपोर्टची एकदम सिंपल मेथड. सो ट्रान्सपोर्ट कॅन बी ऑकर्ड थ्रू द स्पेशल काइंड ऑफ अ प्रोसेस दॅट इज अ सायक्लॉसिस. लक्षात ठेवा, सायक्लॉसिस इज अ युनिव्हर्सल प्रोसेस. रिमेंबर, सायक्लॉसिस इज अ युनिव्हर्सल प्रोसेस.
Cyclosis is the universal process in which transport of material within the cell occurs, or outside of the cell and the inside of the cell. That is the assisted through the some kind of the openings, काही openings through झालेलं बघा. बघूया सायक्लोसिस कसं असलेलं बघा. It occurs in the WBC are the defense cells or white blood cells which eats up the different kinds of the materials. काही materials खातात. For example, bacteria. They eats the bacteria. बॅक्टेरियाला खातात. गरज म्हणून नाही, डिफेन्स म्हणून खातात. लक्षात ठेवायचं. They are not parasitic. They are not eating the bacteria for energy. एनर्जी साठी त्यात खात नाही. They are eating the bacteria for destroying them. For example, बघा आता काय होतं, इथं बॅक्टेरिया आहे, इथं काय होतं, एंडोसायटोसिस होणार. बरोबर, काय होणार, एंडोसायटोसिस होणार. दिस इज द बॅक्टेरिया and then it is taken into the cell, and there is a movement of this material and the undigested material is given out. That complete movement and that transport is the cyclosis. In the protozoa, for example, पॅरामेशियमच्या जर तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं दिसेल. इथं आपल्याला अशा प्रकारचं काही स्ट्रक्चर दिसेल. ठीक आहे, गलेट असं म्हणतो त्याला. काय म्हणतो, गलेट असं म्हणतो. पॅरामेशियम डू हॅव सिलिया ऍट दिस प्लेस. त्याला काय सिलिया. सो दे आर गाइडिंग द स्ट्रीम ऑफ द वॉटर इनटू द सेल. सेल मध्ये काय होतं, स्ट्रीमिंग केलं जातं. And so cyclosis is the streaming process. Streaming of liquid. Streaming of the liquid. साधं सिंपल स्ट्रीमिंग चं मी तुम्हाला उदाहरण देईन. कधीतरी तुम्ही पाण्यामध्ये असं झरा आहे आणि त्या झऱ्यामध्ये असं बसला असा आणि पाणी इकडून तिकडं लावायचा प्रयत्न केला असेल हाताने, केला की नाही. मग कधीतरी असं पाणी आपण लहानपणी जरी केलं असेल, डबकं पाऊस पडल्यानंतर डबकं पायाने असं पाणी इकडे तिकडं हलवलं असेल, तसंच सिलिया काय करतात, इकडे तिकडे पाणी पुढे ढकलतात, फक्त पुढे ढकलतात आणि हे पाणी काय जातं, आतमध्ये जातं. त्या पाण्याबरोबर काय जातं, वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल जातात. दॅट स्ट्रीमिंग ऑफ द लिक्विड इज नथिंग बट द सायक्लोसिस and it to happen in each and every cell. प्रत्येक सेल मध्ये. So it is a universal process and it is a key process in the protozoa. Protozoa मध्ये आपल्याला ही की प्रोसेस असलेली बघायला मिळते. Again there is a limitation for the first important process. पहिली जी प्रोसेस आहे त्याला काय होतं, लिमिटेशन्स आहे. पहिल्या प्रोसेसला लिमिटेशन आहे. फॉर एक्झाम्पल, when there is a large distance between the two different types of cells, then diffusion has a limitation. For example, बघा एक सेल आहे आणि इथं ऑक्सिजन. what happens, it will diffuse very easily when there is a thin body size. बॉडी साइज जर थिन असेल तर डिफ्युजन कंप्लीट होण्यासाठी फार कमी वेळ लागेल. बट इफ इट इज अ मेनी डिफरंट सेल्स, then what will happen, this cell will get very late this oxygen. ऑक्सिजन याला काय बघायला मिळेल, कधी मिळेल, एकदम लेट बघायला मिळेल. ठीक आहे. and then till that time there may be the death of that cells. So what we do, this organism has developed a transport system that will transport the oxygen till that cell, and therefore we need a different kinds of the transport systems. म्हणून आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टम्स आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेल्या बघा. त्या ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्याला वेगवेगळ्या अॅनिमल मध्ये आणि प्लांट्स मध्ये सुद्धा असलेल्या बघायला मिळतात. प्लांट मध्ये सुद्धा ट्रान्सपोर्ट सिस्टम असलेली बघायला मिळते. कुठल्या प्रकारची आहे, वॅस्क्युलर सिस्टम. बरोबर, वेसल्स आहेत, वेगळ्या प्रकारचे वॅस्क्युलर टिश्यू आहे आणि तो वॅस्क्युलर टिश्यू काय करतो, ब्लड जसं आपलं ट्रान्सपोर्ट होतं तसंच हा वॉटर ट्रान्सपोर्ट केलेला बघायला मिळतो. ठीक आहे. न्यूट्रिएंट्स सुद्धा तशाच पद्धतीने ट्रान्सपोर्ट केले जातात. सो दॅट इज अ ट्रान्सपोर्ट सिस्टम इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सपोर्ट आपल्याला असलेली बघा. सो दिस सायक्लोसिस प्रोसेस इज द इंट्रासेल्युलर and others, that is a mechanical process, is the extracellular transport. Extracellular transport, that means these material is transported through the some kind of channels or some kind of the canals through किंवा आपण म्हणूया ट्रॅक्स आहे, ते ट्रॅक थ्रू ट्रान्सपोर्ट केलेलं बघा मिळतं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्ट असं म्हणतो.
ह्या ट्रान्सपोर्टच्या सिस्टीम वेगवेगळ्या अॅनिमल मध्ये वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, त्याच्यातल्या काही अॅनिमलच्या आपल्याला लक्षात येते. देन वी कॅन थिंक दॅट वेल डेव्हलप्ड वॅस्क्युलर सिस्टम ऑर ब्लड वॅस्क्युलर सिस्टम इज प्रेझेंट इन द हायर अॅनिमल्स. हायर अॅनिमल्स मध्ये आपल्याला हायली डेव्हलप्ड वॅस्क्युलर सिस्टम असलेली बघायला मिळेल. बघा, सिंपल डिफ्युजन फक्त कोणामध्ये असेल? फ्लॅटवर्म्स पर्यंत असेल. फ्लॅटवर्म्स simple diffusion because their body is very thin, therefore there is no requirement of the circulatory system. Circulatory किंवा transport system ची गरज आहे का? नाहीये. Immediately whatever the material present outside the body, those get diffused into the body, and whatever the toxic material present in the body, that will be diffused out of the body. एक. दूसरा, when we look into the roundworms, how they do respire? They also do not have respiration. Respiration त्याच्यामध्ये नाही, but their skin itself leads to the contraction and relaxation. स्किन मध्येच काय होतं? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं, आणि त्याच्यामुळे काय होतं? त्यांच्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन झालेलं बघायला मिळतं. Therefore, there is no such highly evolved respiratory system in those organisms, but that blood vascular system has evolved in the animals from the annelida to the chordata. बघा, ट्रान्सपोर्ट सिस्टीम कोणामध्ये असते? एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट सिस्टीम कोणामध्ये आहे? बघा, आपल्या अॅनिमल मध्ये जर विचार केला तर annelida टू कुठपर्यंत? कॉर्डेटा पर्यंत आपल्याला ही सिस्टम जास्त इव्हॉल्व झालेली बघायला मिळते. क्लिअर? त्याच्यातल्या काही सिस्टम ज्या आहेत त्या आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायच्या. ठीक आहे, आपण त्या डिस्कशन आपल्या नेक्स्ट लेक्चर पासून सुरू करू. ठीक आहे, सो इट इज जस्ट इंट्रोडक्शन दॅट it is the transport system which helps in the transport of the gases, transport of the nutrient, and transport of the waste matters. Clear? So this is the transport. Okay, thank you.